Hi students, in last lecture we have seen some additional theory regarding to the topic fluid mechanics. In that we have seen apparent weight and as well as Poiseuille's formula for series combination and parallel combination. In series combination, liquid resistance R effective is equal to R1 plus R2, and for parallel combination, liquid resistance effective R effective is equal to R1 R2 upon R1 plus R2. Also we have seen the equation of Poiseuille's formula, which is V equal to pi by 8 PR raised to 4 upon eta L, where it can be written as V equal to P by R, where R is the liquid resistance, and for series combination it is R1 plus R2, and for parallel R1 R2 upon R1 plus R2. Okay, again we have seen the apparent weight, which can be found by actual weight minus upthrust, where the actual weight is V rho g and upthrust is V sigma g. Then if we subtract this V rho g minus V sigma g, then we get the apparent weight. Apparent weight is again equal to V rho g into 1 minus sigma upon rho, where V rho g is the actual weight and in bracket 1 minus sigma upon rho. Then second we have seen, if we have to find out the loss of weight in liquid, then we can find it as W1 minus W2 is equal to V sigma g. Also we have seen relative density of the liquid. Relative density can be found by the formula weight of the body in air upon weight of the body in air minus weight of the body in water. ओके, रिलेटिव डेन्सिटीचा फॉर्म्युला काय येतो, तर वेट ऑफ बॉडी इन एअर अपॉन लॉस ऑफ वेट ऑफ बॉडी इन वॉटर. आता नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे की त्यानंतर आपण पाहिलेलं होतं बघा फ्लोटेशन. तर फ्लोटेशनसाठी 3 केसेस आपण बघितल्या. त्याच्यामध्ये जर बॉडीची डेन्सिटी रो ही ग्रेटर असेल कोणापेक्षा, तर लिक्विडच्या डेन्सिटी सिग्मापेक्षा. इफ रो इज ग्रेटर दॅन सिग्मा, then what happens, body cannot float on the liquid surface, it sinks in the water or liquid. ओके, म्हणजे जर बॉडीची डेन्सिटी जास्त आहे, लिक्विडची कमी आहे, तर बॉडी फ्लोट होणार नाही. ती काय होईल, तर सिंक होईल लिक्विडमध्ये, म्हणजेच काय होईल, तर डीप होईल. त्यानंतर सेकंड केस आपण पाहिलेली होती की इफ रो इक्वल टू सिग्मा, रो आणि सिग्मा हे दोन्ही पण सेम असेल, तर त्या केसमध्ये काय होणार आहे, रो आणि सिग्मा सेम असेल तर बॉडी ही फ्री सरफेसला एकदम टच होऊन लिक्विडमध्ये पूर्णपणे डीप झालेली असेल. अशा प्रकारे ती फुल्ली फ्लोट होईल. त्यानंतर ती फुल्ली कशामध्ये असेल, त्यावेळेस लिक्विडमध्ये असेल. थर्ड केस आपण जी बघितली, त्या केसमध्ये डेन्सिटी ऑफ बॉडी इज लेस दॅन डेन्सिटी ऑफ फ्लुइड, दॅट इज रो लेस दॅन सिग्मा. ही केस आपण पाहिली. म्हणजेच जर बॉडीची डेन्सिटी फ्लुइडच्या डेन्सिटीपेक्षा लहान असेल, तर त्या केसमध्ये होणार काय, तर बॉडी फुल्ली त्या ह्याच्यामध्ये डीप होणार नाही. ती काय होईल, पार्शियली डीप होईल आणि पार्शियली कशामध्ये असेल, तर एअरमध्ये असेल. आता त्यावरून आपण काय बघितलं, तर फ्लोटेशनसाठी कंडिशन काय असणार आहे, तर बॉडीची डेन्सिटी लेस दॅन इक्वल टू काय असली पाहिजे, फ्लुइडची डेन्सिटी. कंडिशन काय होती, रो लेस दॅन इक्वल टू सिग्मा. म्हणजेच डेन्सिटी ऑफ बॉडी लेस दॅन इक्वल टू काय असायला पाहिजे, डेन्सिटी ऑफ फ्लुइड. ओके, मग याच्यामध्ये जर याच्यावरून आपण इथे इक्वलची कंडिशन घेतली, म्हणजे जर इक्वल असेल तर ती फ्लोट होणार आहे, कम्प्लिटली डीप होणार आहे लिक्विडमध्ये. मग जर वेट ऑफ डेन्सिटी ऑफ बॉडी इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ फ्लुइड असेल, ती जर कंडिशन आपण घेतली रो इक्वल टू सिग्मा, तर त्या केसमध्ये दोन्ही साईडला व्ही इंटू जीनं मल्टिप्लाय करा. काय करायचं, रो इक्वल टू सिग्मा आहे आणि दोन्हीकडे काय करायचं आहे आपल्याला, तर व्ही जीनं मल्टिप्लाय. इथे पण व्ही इंटू जी, इथे पण व्ही इंटू जी करा. मग इकडे काय येणार, तर व्ही रो जी, आणि इकडे काय येणार, तर व्ही सिग्मा जी. व्ही रो जी म्हणजे काय असेल, तर वेट ऑफ द बॉडी, आणि व्ही सिग्मा जी काय असेल, तर अपथ्रस्ट असेल. व्ही रो जी म्हणजे काय, तर वेट ऑफ द बॉडी, आणि व्ही सिग्मा जी म्हणजे काय असेल, तर अपथ्रस्ट. म्हणजे जर रो इक्वल टू सिग्मा घेतलं, दोन्हीकडे व्ही जीनं मल्टिप्लाय केलं, तर इथे येईल व्ही रो जी, इकडे येईल व्ही सिग्मा जी.
आणि व्ही रो जी म्हणजे असेल वेट ऑफ द बॉडी, व्ही सिग्मा जी म्हणजे असेल अपथ्रस्ट. मग वेट ऑफ द बॉडी इज इक्वल टू अपथ्रस्ट ही कंडिशन कुणासाठी असेल तर फ्लोटेशनसाठी. बॉडीचं वेट आहे व्ही रो जी आणि अपथ्रस्ट आहे व्ही सिग्मा जी. आता इथे व्ही इन असं लिहिलं आहे. फ्लोटेशनसाठी आपण इथं जे अपथ्रस्ट घेतो आहे, अपथ्रस्ट म्हणजे काय तर त्या फ्लुईडनं त्या बॉडीवर एक्झर्ट केलेलं फोर्स. म्हणजे लिक्विडनं बॉडीवर किती फोर्स एक्झर्ट केलं तर अपथ्रस्ट एवढं एक्झर्ट केलं. आता बॉडी जेवढी त्या लिक्विडमध्ये डीप झालेली असेल तेवढंच व्हॉल्यूम इथं घेतलं जाईल ना. टोटल व्हॉल्यूम घेतलं जाईल का नाही. इथे अपथ्रस्ट कोणावर एक्झर्ट केलं जाणार आहे तर त्या बॉडीचा जेवढा पार्ट हा लिक्विडमध्ये आहे तेवढ्याच पार्टवर फक्त काय एक्झर्ट केलं जाईल, अपथ्रस्ट एक्झर्ट केलं जाईल. म्हणजे त्या बॉडीचा जेवढं व्हॉल्यूम हे त्या लिक्विडमध्ये आहे तेवढंच काय केलं जाईल इथं घेतलं जाईल. म्हणजे अपथ्रस्टसाठी अपथ्रस्ट कुणी एक्झर्ट केलं, लिक्विडनं एक्झर्ट केलं. मग लिक्विड किती अपथ्रस्ट एक्झर्ट करेल तर जे व्हॉल्यूम त्या लिक्विडमध्ये आहे तेवढ्याच व्हॉल्यूमवर अपथ्रस्ट एक्झर्ट केलं जाईल. मग व्हॉल्यूम किती घ्यायचं तर लिक्विडमध्ये असणारं व्हॉल्यूम ते काय असेल व्ही इन आणि इन टू काय असेल सिग्मा जी. मग व्ही रो जी इक्वल टू फॉर्म्युला काय आला व्ही इन सिग्मा जी. बॉडीचं वेट हे टोटल व्हॉल्यूम बॉडीचं इंटू रो इंटू जी असेल आणि अपथ्रस्ट हे कोणावर एक्झर्ट होईल तर त्या लिक्विडमध्ये असणाऱ्या व्हॉल्यूमवर म्हणजे व्ही इन सिग्मा जी असा फॉर्म्युला आला. ओके, ही कंडिशन आहे. कशाची कंडिशन आहे फ्लोटेशनची कंडिशन आहे. मग याच्यावरून आपण काय सांगू शकतो बघा तर व्ही इन अपॉन व्ही केलं तर जी दोन्ही साईडला कॅन्सल झाला. व्ही इन अपॉन व्ही केलं तर काय येईल बघा रो अपॉन सिग्मा. व्ही इन अपॉन व्ही फॉर्म्युला काय मिळतो आपल्याला रो अपॉन सिग्मा फॉर्म्युला मिळतो. म्हणजे व्ही इन इज इक्वल टू काय तर रो अपॉन सिग्मा इंटू व्ही असा फॉर्म्युला असेल. म्हणजे बॉडीचं लिक्विडमध्ये असणारं व्हॉल्यूम हे व्ही इन असेल. कसं फाइंड आउट करायचं तर रो अपॉन सिग्मा इंटू व्ही करायचं आणि व्ही इन अपॉन व्हीचा फॉर्म्युला काय असतो तर रो अपॉन सिग्मा असतो. आता हे व्ही इन अपॉन व्ही हे जे आहे याला आपण फ्रॅक्शन इन असं म्हणू शकतो आणि फॉर्म्युला येतो त्याचा रो अपॉन सिग्मा. म्हणजे या बॉडीचं जे व्हॉल्यूम आहे त्याचा किती फ्रॅक्शन हा लिक्विडमध्ये आहे तर एफ इन. तो कसा काढायचा तर रो अपॉन सिग्मा आणि हे एफ इन म्हणजे काय तर व्ही इन अपॉन व्ही. फ्रॅक्शन ऑफ द बॉडी इनसाइड त्याला म्हणायचं एफ इन. तर कसं काढायचं तर रो अपॉन सिग्मा करायचं. मग व्ही इन अपॉन व्ही इक्वल टू रो अपॉन सिग्मा आहे आणि हे म्हणजेच काय आहे तर एफ इन आहे आणि फॉर्म्युला काय आहे त्याचा रो अपॉन सिग्मा आहे. पुढं मग व्ही इन कसं लिहिलं आहे आपण रो अपॉन सिग्मा इंटू व्ही. ओके, कळालं. आता बॉडीचं किती व्हॉल्यूम हे इनसाईड आहे हे आपल्याला कळालं. बॉडीचं आऊट असणारं व्हॉल्यूम व्ही आऊट म्हणूया आपण. कसं काढायचं तर टोटल व्हॉल्यूममधनं इन असणारं व्हॉल्यूम मायनस करायचं. बॉडीचं किती व्हॉल्यूम हे लिक्विडच्या बाहेर आहे आउटसाईडला आहे. कसं काढाल तर बॉडीचं टोटल व्हॉल्यूम मायनस व्हॉल्यूम इन द लिक्विड. मग आता व्ही मायनस व्ही इनचा फॉर्म्युला काय आहे बघा रो अपॉन सिग्मा इंटू व्ही. याच्यातून व्ही कॉमन काढला तर फॉर्म्युला काय येईल 1 मायनस रो अपॉन सिग्मा. इट इज द व्ही आऊट. ओके, मग व्ही आऊटचा फॉर्म्युला काय आला बघा तर 1 मायनस रो अपॉन सिग्मा इंटू 1 मायनस रो अपॉन सिग्मा इंटू व्ही. मग व्ही आऊट अपॉन व्ही केलं तर फॉर्म्युला येईल 1 मायनस रो अपॉन सिग्मा आणि हे व्ही आऊट अपॉन व्ही म्हणजेच काय असेल तर एफ आऊट आणि फॉर्म्युला असेल 1 मायनस रो अपॉन सिग्मा. आता याच्यामध्ये आपल्याला काय काय समजलं बघा. पहिल्यांदा मी काय सांगितलं तर फ्लोटेशनसाठी कंडिशन काय आहे. फ्लोटेशनसाठी कंडिशन डेन्सिटी ऑफ बॉडी इक्वल टू डेन्सिटी ऑफ लिक्विड म्हणजे रो इक्वल टू काय असलं पाहिजे सिग्मा. रो इक्वल टू सिग्मा दोन्ही साईडला व्ही जीनं मल्टिप्लाय करा. व्ही रो जी इक्वल टू व्ही सिग्मा जी. व्ही रो जी म्हणजे काय वेट ऑफ द बॉडी. व्ही सिग्मा जी म्हणजे काय अपथ्रस्ट. मग इथं व्ही इन घेतलं आहे. व्ही इन का तर अपथ्रस्ट कुणावर एक्झर्ट केलं जाईल तर त्या बॉडीचं जेवढं व्हॉल्यूम लिक्विडमध्ये आहे तेवढ्याच व्हॉल्यूमवर फक्त अपथ्रस्ट एक्झर्ट होईल म्हणून इथं व्ही इन घेतलं आहे. मग व्ही इन अपॉन व्ही केलं दोन्ही साईडला जी कॅन्सल फॉर्म्युला येईल रो अपॉन सिग्मा.
व्ही इन अपॉन व्ही म्हणजेच काय तर एफ इन म्हणजे काय फ्रॅक्शन ऑफ द व्हॉल्यूम ऑफ द बॉडी इनसाइड द लिक्विड इज कॉल्ड ॲज द एफ इन इक्वल टू काय असेल तर रो अपॉन सिग्मा असेल. मग त्याच्यानंतर पुढे व्ही इनचा फॉर्म्युला काढला याच्यावरून रो अपॉन सिग्मा इंटू व्ही. सेम पुढे आपल्याला काय काढायचं आहे आता तर बॉडीचं किती व्हॉल्यूम हे लिक्विडच्या आउटसाईडला आहे. कसं फाइंड आउट कराल तर व्ही आउट इज इक्वल टू काय तर व्ही मायनस व्ही इन. म्हणजे टोटल व्हॉल्यूममधनं इनसाईड असणारं व्हॉल्यूम मायनस केलं की आपल्याला काय मिळेल तर किती व्हॉल्यूम आउटसाईड आहे. मग व्ही मायनस रो अपॉन सिग्मा इंटू व्ही केलं म्हणजेच व्ही इंटू 1 मायनस रो अपॉन सिग्मा आलं. याच्यावरून व्ही आउट मिळेल आणि व्ही आउट अपॉन व्ही करा तर 1 मायनस रो अपॉन सिग्मा मिळेल. आणि व्ही आउट अपॉन व्ही म्हणजेच काय तर बॉडीचं किती व्हॉल्यूम किती फ्रॅक्शन ऑफ व्हॉल्यूम हे आउटसाईड आहे म्हणजे एफ आउट फॉर्म्युला काय मिळेल 1 मायनस रो अपॉन सिग्मा. ओके. मग एफ इनचा फॉर्म्युला काय तर रो अपॉन सिग्मा आणि एफ आउटचा फॉर्म्युला काय तर 1 मायनस रो अपॉन सिग्मा. आलं लक्षात सगळ्यांच्या इथंपर्यंत. त्यानंतर आत्ता आपण फ्लोटेशनची एक कंडिशन बघितली होती. व्ही इन अपॉन व्ही रो अपॉन काय लिहिलं होतं सिग्मा लिहिलं होतं. म्हणजे हे काय होतं तर एफ इन इज इक्वल टू रो अपॉन सिग्मा. सो रो इज इक्वल टू सिग्मा इंटू एफ इन असा फॉर्म्युला येईल. रो इज द डेन्सिटी ऑफ बॉडी विच इज इक्वल टू सिग्मा इंटू एफ इन. कसं काढलं बघा व्ही इन अपॉन व्ही फॉर्म्युला काय होता रो अपॉन सिग्मा. व्ही इन अपॉन व्ही म्हणजेच काय एफ इन विच इज इक्वल टू रो अपॉन सिग्मा. मग रो कसा काढायचा तर सिग्मा इंटू काय करायचं एफ इन म्हणजे काय फ्रॅक्शन ऑफ व्हॉल्यूम ऑफ बॉडी इन द लिक्विड. ओके. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघूया आपण. बघा इफ 2 डिफरंट बॉडीज आर फ्लोटिंग ऑन इन सेम लिक्विड. जर 2 डिफरंट बॉडीज आहेत आणि त्या सेम लिक्विडवर फ्लोट होत आहेत तर त्या केसमध्ये काय येईल बघा. फॉर्म्युला काय असतो आपला व्ही रो जी इज इक्वल टू व्ही इन सिग्मा जी असा फॉर्म्युला आहे. सपोज ए आणि बी अशा 2 बॉडीज आहेत. बॉडी एचं व्हॉल्यूम आहे व्ही ए डेन्सिटी आहे रो ए इंटू जी. व्ही इन इफ 2 डिफरंट बॉडीज आर फ्लोटिंग इन सेम लिक्विड तर काय येईल बघा व्ही ए रो ए जी इज इक्वल टू व्ही इन ए सिग्मा जी. नीट लक्षात घ्यायचं आहे व्ही रो जी इक्वल टू व्ही इन सिग्मा जी असा फॉर्म्युला आहे आपला. ए आणि बी डिफरंट 2 बॉडीज आहेत सेम लिक्विडवर फ्लोट होत आहेत. याचा अर्थ त्या बॉडीचं व्हॉल्यूम सपोज ए बॉडी आहे तिचं व्हॉल्यूम आहे व्ही ए त्याची डेन्सिटी किती असेल रो ए आणि जी इज इक्वल टू व्ही इन ए इंटू सिग्मा तसाच लिहिला आहे. सिग्मा का कॉन्स्टंट ठेवला आपण कारण लिक्विड कसं आहे एकच आहे ना. एका लिक्विडवर 2 वेगवेगळ्या बॉडी फ्लोट होत आहेत. मग लिक्विडची डेन्सिटी बदलेल का नाही. लिक्विडची डेन्सिटी कशी असली पाहिजे सेम कारण लिक्विड एकच आहे. बॉडी 2 डिफरंट आहेत म्हणजे 2 बॉडीच्या डेन्सिटी डिफरंट आहेत. मग आता हा असा एक फॉर्म्युला आला आणि बी बॉडीसाठी काय येईल व्ही बी रो बी जी इज इक्वल टू व्ही इन बी सिग्मा जी. आता याच्यावरून हे जे इक्वेशन आहे याच्यावरून व्ही इन ए अपॉन व्ही ए हा फॉर्म्युला काढूयात. व्ही इन ए अपॉन व्ही ए जी जी कॅन्सल. फॉर्म्युला काय येईल बघा रो ए व्ही इन ए अपॉन व्ही ए इज इक्वल टू रो ए अपॉन सिग्मा. आणि सेम तसाच फॉर्म्युला व्ही इन बी अपॉन व्ही बी व्ही इन बी अपॉन व्ही बी केलं तर काय येईल रो बी अपॉन सिग्मा. आता हे जे 2 इक्वेशन्स आहेत याच्यामध्ये व्ही इन ए अपॉन व्ही ए म्हणजेच काय असणार एफ इन ए बरोबर का. फ्रॅक्शन इन व्ही इन अपॉन व्ही म्हणजे आपण काय म्हणतो एफ इन आणि ते कोणासाठी आहे एसाठी इज इक्वल टू काय असेल रो ए अपॉन सिग्मा. पुढं
एफ इन व्ही इन बी अपॉन व्ही बी म्हणजे काय, तर एफ इन बी इज इक्वल टू काय असेल, रो बी अपॉन सिग्मा. आता हे दोन इक्वेशन्स आहेत 1 आणि 2, डिव्हाइड करा. मग काय येईल, तर एफ इन ए अपॉन एफ इन बी डिव्हाइड केलं तर काय येणार बघा, रो ए अपॉन रो बी. म्हणजे रो ए अपॉन रो बी दोन बॉडीज डिफरंट आहेत आणि दोघांच्या डेन्सिटीचा रेशो कसा काढायचा, तर रो ए अपॉन रो बी इज इक्वल टू एफ इन ए अपॉन एफ इन बी. एफ इन म्हणजे काय, तर बॉडीचा किती फ्रॅक्शन हा इन आहे, बरोबर. आणि एफ इन बी म्हणजे काय, तर बॉडीचा किती फ्रॅक्शन बी बॉडीचा इन आहे, बरोबर. मग एफ इन ए अपॉन एफ इन बी इज इक्वल टू काय असेल, तर रो ए अपॉन रो बी. ओके. आता नेक्स्ट सपोज आपल्याला बघायचं आहे की इफ सेम बॉडी इज फ्लोटिंग अलॉंग टू डिफरंट लिक्विड्स. नेक्स्ट बघायचं आहे आपल्याला, इफ सेम बॉडी फ्लोटिंग अलॉंग टू डिफरंट लिक्विड्स. दोन डिफरंट लिक्विड्स आहेत आणि त्याच्यावर एकच सेम बॉडी आहे ती फ्लोट होती आहे. आपला फॉर्म्युला काय, तर व्ही रो जी इक्वल टू व्ही इन सिग्मा जी. या फॉर्म्युल्यामध्ये आता बॉडी सेम आहे याचा अर्थ व्ही रो जी हा फॅक्टर कॉन्स्टंट. आता बॉडी ए असेल सपोज, तिच्यासाठी व्ही रो जी इक्वल टू बॉडीचं व्हॉल्यूम व्ही इन रो ए म्हणूयात आपण इंटू जी. आणि बी लिक्विड आहे त्याच्यामध्ये व्ही रो जी इक्वल टू व्ही इन सिग्मा बी इंटू जी. मग याच्यामध्ये चेंज काय होईल बघा, व्ही इन इथं तुम्ही काय घेताय, तर बॉडी ए लिक्विड एसाठी आणि हा लिक्विड बीसाठी. नीट लक्षात घ्यायचं आहे, व्ही रो जी इक्वल टू व्ही इन सिग्मा जी असं येतं आहे. हे व्ही रो जी जे आहे ते बॉडीचं वेट आहे. सेम बॉडी आहे म्हणजे बॉडीचं वेट सेम असेल, व्हॉल्यूम सेम, डेन्सिटी सेम, बॉडी सेम आहे, व्ही रो जी सेम असेल. इथं ए आणि बी जे घेतलेत ते आहेत दोन सेपरेट लिक्विड घेतलेले आहेत. लिक्विड एमध्ये बॉडी किती डीप झालेली आहे, व्ही इन किती आहे, तर व्ही इन ए. सिग्मा ए म्हणजे काय, तर ए लिक्विड जे आहे त्याची डेन्सिटी आहे सिग्मा ए. सेम तसंच व्ही इन बी म्हणजे काय, तर त्या बॉडीचं किती व्हॉल्यूम लिक्विड बीमध्ये डीप आहे ते आहे व्ही इन बी. आणि सिग्मा बी म्हणजे काय, तर त्या लिक्विड बीची डेन्सिटी असेल. मग आता आपण जर याचा रेशो घ्यायला गेलो तर रेशो दोन इक्वेशन्सचा रेशो घेतला तर काय येईल बघा, व्ही इन ए अपॉन व्ही इन बी इज इक्वल टू सिग्मा बी अपॉन सिग्मा ए. म्हणजे या हा प्रोडक्ट कसा राहील, कॉन्स्टंट राहील. प्रोडक्ट कॉन्स्टंट असेल तर प्रपोर्शन कसं असेल, इनव्हर्स. म्हणजे व्ही इन ए अपॉन व्ही इन बी केलं तर काय येईल, सिग्मा बी अपॉन सिग्मा ए. ओके. म्हणजे इथे आपण काय बघितलं की जर एकच बॉडी दोन वेगवेगळ्या लिक्विडवर फ्लोट होत असेल तर त्या कंडिशनमध्ये व्ही इन ए अपॉन व्ही इन बी इज इक्वल टू सिग्मा बी अपॉन सिग्मा ए असा फॉर्म्युला येईल. आणि जर दोन डिफरंट बॉडी एका लिक्विडवर फ्लोट होत असतील तर एफ इन ए अपॉन एफ इन बी असा रेशो येतो आणि इज इक्वल टू काय येतं, तर रो ए अपॉन रो बी. ओके. इथं लिक्विडच्या डेन्सिटी डिफरंट आहेत. लिक्विडच्या डेन्सिटीला हा रेशो कसा आहे, इन्व्हर्सली प्रपोर्शनल. आणि जर सपोज दोन डिफरंट बॉडी असतील तर त्या बॉडीच्या डेन्सिटीला रेशो फ्रॅक्शनचा कसा असतो, डायरेक्ट रेशो असतो. ओके. डायरेक्ट प्रपोर्शन. म्हणजे दोन डिफरंट मटेरियलच्या बॉडी आहेत, सेम लिक्विडवर फ्लोट होतात तर त्या केसमध्ये बॉडीच्या डेन्सिटीला प्रपोर्शन डायरेक्ट असेल. आणि सपोज जर काय सांगितलं असेल आपल्याला की एकच बॉडी आहे दोन डिफरंट लिक्विडवर फ्लोट होते तर त्या कंडिशनमध्ये हा जो रेशो आहे तो त्या लिक्विडच्या डेन्सिटीला कसा प्रपोर्शनल आहे, तर इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. ओके. नाउ we will see some examples depending on the fluid mechanics. First example is a cube floats in water with 1/3 part is outside the surface of water, and if it floats in liquid with 3/4 part is outside the liquid, then density of the liquid is given that
इफ द क्यूब इज डिप्ड इन वॉटर, सपोज क्यूब काय केला, वॉटरमध्ये डीप केला, तर त्याचा किती पार्ट हा आउटसाईड राहतो, तर 1/3 पार्ट हा आउटसाईड राहतो. त्यानंतर सपोज लिक्विड काय केलं, तो क्यूब जो आहे तो कशामध्ये डीप केला, लिक्विडमध्ये डीप केला. वॉटरमध्ये डीप केल्यानंतर 1/3 पार्ट आउटसाईडला आहे आणि कशामध्ये डीप केला, इथे लिक्विडमध्ये डीप केला, तर त्या केसमध्ये त्याचा 3/4 पार्ट हा आउटसाईडला आहे. तर आपल्याला विचारलं आहे काय बघा, त्या लिक्विडची डेन्सिटी ऑफ लिक्विड विचारलेलं आहे. तर डेन्सिटी ऑफ लिक्विड कशी काढायची, तर बघा 1 - VO वॉटर, म्हणजे त्या लिक्विडचा त्या बॉडीचा किती पार्ट हा आउटसाईडला आहे वॉटरमध्ये आणि त्या बॉडीचा किती पार्ट हा आउटसाईडला आहे लिक्विडमध्ये, हे 1मधून सबट्रॅक्ट केले की आपल्याला लिक्विडची डेन्सिटी मिळेल. तर 1 - VO वॉटर किती आहे बघा, 1/3 अपॉन 1 - VO लिक्विड किती आहे, तर 3/4. तर फॉर्म्युला किती येईल, काय येईल बघा, 3 - 1 दॅट इज 2/3 अपॉन 4 - 3 दॅट इज 1/4, 2/3 इंटू 4/1 आणि ॲन्सर किती येईल याचं, तर 8/3. ॲन्सर काय असेल बघा, ऑप्शन ए 8/3 असं याचं ॲन्सर असेल. ओके, सेकंड एक्झाम्पल बघा आता. अँड आइसबर्ग ऑफ डेन्सिटी 900 kg/m³ इज फ्लोटिंग इन वॉटर ऑफ डेन्सिटी 1000 kg/m³. द पर्सेंटेज ऑफ वॉल्यूम ऑफ द आइस क्यूब आउटसाइड द वॉटर इज. काय सांगितलं आहे बघा, आईस क्यूब आहे एक, त्या आईस क्यूबची डेन्सिटी आहे 900 kg/m³. तो फ्लोट होतो आहे, कशावर फ्लोट होतो आहे, तर वॉटरवर फ्लोट होतो आहे आणि त्या वॉटरची डेन्सिटी किती आहे, तर 1000 kg/m³. तर आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, तर त्या क्यूबचं किती व्हॉल्यूम हे वॉटरच्या आउटसाईड आहे. आपल्याला गिव्हन आहे क्यूबची डेन्सिटी, म्हणजे जी बॉडी फ्लोट होती आहे त्याची डेन्सिटी म्हणजे रो असते, ती किती आहे 900 kg/m³. ती बॉडी फ्लोट कशावर होती आहे, वॉटरवर, आणि वॉटरवर फ्लोट होती आहे त्याची डेन्सिटी सिग्मा असेल आणि सिग्माची व्हॅल्यू किती आहे, तर 1000 kg/m³. बघा रो म्हणजे काय, तर तो जो आईस क्यूब म्हणजे बॉडी ती फ्लोट होती आहे तिची डेन्सिटी, आणि सिग्मा म्हणजे ज्याच्यावर फ्लोट होती आहे त्या लिक्विडची डेन्सिटी म्हणजे वॉटरची किती आहे, तर 1000 kg/m³ आहे. मग आता आपल्याला फॉर्म्युला काय फाइंड आउट करायचं आहे, तर पर्सेंटेज ऑफ व्हॉल्यूम ऑफ आईस क्यूब आउटसाईड द वॉटर, वॉटरच्या आउटसाईड त्या व्हॉल्यूमचं, त्या बॉडीचं किती व्हॉल्यूम आहे त्याचं पर्सेंटेज काढायचं आहे. मग आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे की VO म्हणजे व्हॉल्यूम आउटसाईड, कसं काढलं जातं, तर V - VN आपण हे बघितलेलं आहे. हां, मग VO = काय असेल, तर 1 - ρ/σ × V. मग आता व्हॅल्यूज पुटअप करूयात. 1 - रो किती आहे बघा 900, सिग्मा किती आहे 1000 × V = 1000 - 900 किती आले 100/1000 × V असं आलं ना. म्हणजे VO/V हे किती आहे बघा 100/1000 म्हणजे किती आलं हे, तर 1/10 V बरोबर. मग VO किती आहे बघा, VO = किती आहे, तर 1/10 V आहे. म्हणजेच पर्सेंटेजच्या फॉर्ममध्ये V0/V × 100 केलं तर 1/10 × 100 करा आणि मग किती पर्सेंट व्हॉल्यूम आहे आउटसाईड, तर 10%. बघा याचा ॲन्सर किती येईल, तर 10%. काय काय केलं आपण, V0चा फॉर्म्युला घेतला 1 - ρ/σ × V, व्हॅल्यूज पुटअप केल्या 900 1000. ओके, मग ॲन्सर काय मिळतं, तर 1000 - 900 म्हणजे आले 100/1000 × V. मग आता V0 किती मिळालं आपल्याला, तर 1/10 V मिळालं. मग V0/V × 100 केलं तर = काय येईल 1/10 × 100 म्हणजेच किती 10. म्हणजे त्या बॉडीचं किती पर्सेंट व्हॉल्यूम आउटसाईड आहे, तर 10%. ऑप्शन सी करेक्ट असेल. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. 2 स्पियर्स ऑफ द सेम मटेरियल बट रेडियाय R and 3R are allowed to fall vertically downward through a liquid of density sigma. The ratio of their terminal velocity.
आता हे एक्झाम्पल कशाचं आहे बघा, टर्मिनल व्हेलॉसिटीचं एक्झाम्पल आहे. टर्मिनल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला व्ही इक्वल टू काय असतो, 2/9 r²g रो मायनस सिग्मा आणि अपॉन इटा असा टर्मिनल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे. इथे दोन स्पियर, दोघांच्या रेडियस डिफरंट आहेत, म्हणजे r1 इक्वल टू r आहे, r2 इज इक्वल टू 3r आहे. आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचं, रेशो ऑफ टर्मिनल व्हेलॉसिटी. मग v1 अपॉन v2, v आणि r याचं प्रपोर्शन कसं आहे बघा, v1 अपॉन v2 इक्वल टू r1² अपॉन काय असणार, r2². प्रपोर्शन आहे डायरेक्ट. मग v1 अपॉन v2 इक्वल टू r1 अपॉन r2 ब्रॅकेट स्क्वेअर. r1 किती आहे, कॅपिटल R. r2 किती आहे, 3r ब्रॅकेटचा काय आला स्क्वेअर, म्हणजे r अपॉन 3rचा स्क्वेअर. 1/3 ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजे ॲन्सर आलं 1/9. ऑप्शन सी. सिम्पल आहे. टर्मिनल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला माहिती आपल्याला आणि मग त्याच्यावरून व्हेलॉसिटी आणि रेडियस या दोघांचं प्रपोर्शन घेतलं. व्ही डायरेक्टली प्रपोर्शनल टू r² असतो, त्याच्यामुळे v1 अपॉन v2 इक्वल टू r1² अपॉन r2². याचा यूज केला तर आपल्याला आन्सर काय मिळतं आहे, 1/9. ओके. अ पीस ऑफ सॉलिड weighs 120 ग्रॅम in air, 80 ग्रॅम in water, 60 ग्रॅम in liquid. Then the relative density of solid and that of liquid are. आपल्याला दिलं आहे काय बघा, वेट इन एअर गिव्हन आहे, वेट इन लिक्विड गिव्हन आहे आणि वेट इन वॉटर गिव्हन आहे. वेट इन एअर किती आहे बघा, 120 ग्रॅम. वेट इन वॉटर किती आहे, तर 80 ग्रॅम. वेट इन लिक्विड किती आहे, 60 ग्रॅम. म्हणजे बॉडी जर एअरमध्ये असेल तर तिचं वेट आहे 120 ग्रॅम, लिक्विडमध्ये असेल तर वेट किती आहे 60 ग्रॅम आणि ह्याच्यामध्ये असेल वॉटरमध्ये असेल तर किती असेल 80 ग्रॅम. आता याला तुम्हाला काय करावं लागेल, जीनं मल्टिप्लाय. म्हणजे इथं तुम्ही असं म्हणू शकता की हे 120 इंटू जी. मग हे 120 काय आहे तर मास आहे. 60 जी असेल तर 60 काय असेल, मास असेल. 80 जी असेल तर 80 काय असेल, मास असेल. आणि इंटू तुम्ही काय कराल, जी कराल. ओके. आता याच्यामध्ये वेट इन आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे बघा, रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ सॉलिड अँड रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ लिक्विड. आता बघा सिग्मा एस, सिग्मा एस म्हणजे काय, रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ सॉलिड. कशी फाइंड आउट करायची, तर वेट इन एअर अपॉन वेट इन एअर मायनस वेट इन वॉटर. आपण बघितलं की एखाद्या बॉडीची रिलेटिव्ह डेन्सिटी कशी फाइंड आउट केली जाते, तर त्या बॉडीचं एअरमध्ये असणारं वेट डिव्हायडेड बाय ती बॉडी ज्या वेळेस लिक्विडमध्ये किंवा वॉटरमध्ये डिप केली जाते त्यावेळेस तिच्या वेटमध्ये होणारा लॉस इज इक्वल टू वेट इन एअर किती आहे बघा 120 अपॉन वेट इन एअर किती 120 मायनस वेट इन वॉटर किती 80. ॲन्सर काय येईल 120 अपॉन 40 म्हणजे ॲन्सर हे किती आलं 3. म्हणजे त्या बॉडीची रिलेटिव्ह डेन्सिटी किती आहे तर 3 आहे. त्यानंतर आपल्याला फाइंड आउट करायचं लिक्विडची रिलेटिव्ह डेन्सिटी. मग लिक्विडची कशी फाइंड आउट करायची, तर वेट ऑफ बॉडी इन एअर मायनस वेट ऑफ बॉडी इन लिक्विड डिव्हायडेड बाय वेट ऑफ बॉडी इन एअर मायनस वेट ऑफ बॉडी इन वॉटर. म्हणजे आपल्याला काय करायचं याच्यामध्ये, तर लॉस ऑफ वेट इन लिक्विड अपॉन लॉस ऑफ वेट इन वॉटर करायचं. काय काढायचं आहे, लॉस ऑफ वेट इन लिक्विड मायनस अपॉन लॉस ऑफ वेट इन वॉटर करायचं, विच इज इक्वल टू लॉस ऑफ वेट इन लिक्विड किती आहे बघा, तर वेट इन एअर मायनस वेट इन लिक्विड. एअरमधलं 120 मायनस लिक्विडमधलं 60 डिव्हायडेड बाय वेट इन एअर किती आहे 120 आणि वॉटरमध्ये किती आहे 80. मग काय येईल इथे 60 डिव्हायडेड बाय 80, इथं आलं 40 म्हणजे ॲन्सर किती आलं 3/2. फॉर्म्युला लक्षात ठेवा. एखाद्या बॉडीचं वेट रिलेटिव्ह डेन्सिटी तुम्हाला सॉलिडची काढायची असेल तर फॉर्म्युला काय घ्यायचा, वेट ऑफ बॉडी इन एअर अपॉन लॉस ऑफ वेट ऑफ बॉडी इन वॉटर. याच्यावरून तुम्हाला त्या बॉडीची रिलेटिव्ह डेन्सिटी मिळेल. पण जर तुम्हाला लिक्विडची रिलेटिव्ह डेन्सिटी काढायची असेल तर त्या केसमध्ये काय करायचं, लॉस ऑफ वेट ऑफ बॉडी इन लिक्विड
डिवायडेड बाय लॉस ऑफ वेट ऑफ बॉडी इन वॉटर करायचं. ॲन्सर काय मिळते आपल्याला 3/2 आणि इथलं ॲन्सर फर्स्ट आहे 3. सिक्वेन्स कसा आहे बघा, सॉलिड अँड लिक्विड. सॉलिडमध्ये पहिली आहे 3, लिक्विडमध्ये 3/2. ऑप्शन कोणता आला, डी. ओके, समजलं सगळ्यांना. नेक्स्ट बघा, नेक्स्ट एक्झाम्पल. इन फिगर व्हेलॉसिटी V3 विल बी. आता हे असं एक एक्झाम्पल दिलं आहे, डायग्रॅम दिली आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला V3 व्हेलॉसिटी काय असेल असा क्वेश्चन आहे. तर काय होतं आहे बघा, इथून इन होणारं जे फ्लुईड आहे ते ह्या 2 रूटनं काय होतं आहे, आऊट होतं आहे. म्हणजे इथून फ्लुईड आतमध्ये येतं आहे आणि ह्या 2 वेवनी ते काय होतं आहे, बाहेर जातं आहे. तर आता इथं आपल्याला हा जो क्रॉस सेक्शन एरिया आहे तो किती सांगितला आहे, A1 सांगितला आहे. म्हणजे हा एरिया आहे A1. इथून जे फ्लुईड चाललं आहे त्याचं स्पीड आहे V1. त्यानंतर इथून फ्लुईड बाहेर जात आहे तर याचा एरिया, क्रॉस सेक्शन एरिया किती आहे, A2 आणि त्याचं स्पीड किती आहे तर V2. ह्या सेक्शनमधून जे फ्लुईड जात आहे तर या सेक्शनचा क्रॉस सेक्शन एरिया आहे A3 आणि इथून जाणाऱ्या फ्लुईडचं स्पीड आहे V3. तर आता इथे तुम्हाला V3 फाइंड आउट कसं करायचं हा प्रश्न पडला असेल. एक्झाम्पल बघितल्यावर ते असं वाटते खूप अवघड आहे, पण तसं नाही. इथं तुम्हाला काय यूज करायचं आहे तर इक्वेशन ऑफ कंटिन्युटी यूज करायचं आहे. इक्वेशन ऑफ कंटिन्युटी आपल्याला काय सांगतं तर AV इक्वल टू काय असतं, कॉन्स्टंट. एरिया इंटू व्हेलॉसिटी, ह्या दोघांचा प्रोडक्ट कसा असतो, कॉन्स्टंट असतो. याचाच अर्थ काय तर हे जे इनकमिंग आहे इज इक्वल टू काय असणार आहे, आउटगोईंग. AV फॉर इनकमिंग लिक्विड इज इक्वल टू AV फॉर आउटगोईंग लिक्विड. म्हणजेच इथे आपण असं लिहू शकतो A1 V1 इज इक्वल टू A2 V2 प्लस A3 V3. म्हणजे इनकमिंग एवढ्याच रिजनमधून होतं आहे आणि ह्या 2 रिजनमधून ते बाहेर जातं आहे. मग इनकमिंग फ्लुईडसाठी AV काय येईल तर A1 V1. आउटगोईंग फ्लुईडसाठी AV काय येईल तर A2 V2 प्लस A3 V3. ह्याचं A2 V2, याचं A3 V3. मग आता बघा A1 किती आहे, A1 0.2. V1 किती आहे 4. A2 किती आहे 0.2. V2 किती आहे 2 प्लस A3 आहे 0.4 आणि इंटू काय येईल V3. ओके, इथं आलं 0.8 इज इक्वल टू 0.4 प्लस V3 इंटू 0.4. 0.8 मायनस 0.4 करा, 0.4 आले आणि V3 इंटू 0.4. ओके, मग V3 इज इक्वल टू काय येईल 0.4 अपॉन 0.4 म्हणजे ॲन्सर किती असेल 1 मीटर पर सेकंड. ऑप्शन डी करेक्ट आला. ह्या एक्झाम्पलमध्ये आपण काय केलं लक्षात आलं, इनकमिंग फ्लुईड जे आहे त्याच्यासाठी इक्वेशन ऑफ कंटिन्युटी अप्लाय केलं A1 V1 आणि इज इक्वल टू काय असेल आउटगोईंग फ्लुईड. म्हणजे रेट ऑफ फ्लो ऑफ इनकमिंग फ्लुईड इज इक्वल टू काय असणार आहे, रेट ऑफ फ्लो ऑफ आउटगोईंग फ्लुईड. ओके, आलं लक्षात सगळ्यांच्या. इथे आता आपण 2 एक्झाम्पल पाहिजे. नेक्स्ट एक्झाम्पल बघायचं आहे. वॉटर फ्लोज थ्रू अ ट्यूब ॲज शोन इन द फिगर. फाइंड द डिफरन्स इन मर्क्युरी लेवल इफ द स्पीड ऑफ फ्लो ऑफ वॉटर ॲट पॉईंट A इज 2 मीटर पर सेकंड अँड ॲट पॉईंट B इज 5 मीटर पर सेकंड. काय सांगितलं आहे बघा आपल्याला, अशा प्रकारे ही व्हेंचुरी ट्यूब आहे आपण बघितलं आहे आणि या ट्यूबमधून वॉटर फ्लो होतं आहे. इथं पॉईंट A, या पॉईंट Aला जे वॉटर फ्लो होतं आहे त्याचं स्पीड आहे 2 मीटर पर सेकंड आणि हा जो पॉईंट B आहे त्या पॉईंटला स्पीड आहे किती बघा, ॲट पॉईंट B इज 5 मीटर पर सेकंड. 2 मीटर पर सेकंद आणि 5 मीटर पर सेकंड. 2 कुठं आहे A पॉईंटला, 5 कुठं आहे B पॉईंटला. मग आपण V1 म्हणूयात, इथलं स्पीड 2 मीटर पर सेकंद आणि V2 म्हणजे नॅरो रिजनमधलं स्पीड 5 मीटर पर सेकंद. आपल्याला माहिती आहे की व्हेंचुरी ट्यूबमध्ये जो वायडर रिजन आहे तिथं जे फ्लुईड आहे ते स्लो जात असतं. त्याचं स्पीड आपण V1 घेतो, ते किती दिलं आहे 2 मीटर पर सेकंद. आणि जो इथं नॅरो रिजन आहे त्याच्यामध्ये फ्लुईड फास्ट फ्लो होतं. मग त्यावेळेस तिथे जे स्पीड आहे ते काय असेल V2 असेल, ते किती आहे तर 5 मीटर पर सेकंद. आपल्याला क्वेश्चन काय विचारलं आहे बघा, फाइंड द डिफरन्स इन मर्क्युरी लेवल म्हणजे H इक्वल टू क्वेश्चन मार्क. बघा हे असं आहे, ह्या ट्यूब्स आहेत आणि ह्या 2 ह्याच्यामधला हाईटमधला डिफरन्स विचारला H. आता आपल्याला फॉर्म्युला आठवला पाहिजे. इथं V2 स्क्वेअर
मायनस V1² इक्वल टू 2GH असा फॉर्म्युला आहे ना आपला. V2² मायनस V1² इज इक्वल टू 2GH. V2 किती आहे बघा 5² V1 किती आहे 2² इक्वल टू 2 इंटू 9.8 इंटू H. पुढं 5² किती येईल 25 मायनस 2² किती असेल 4 इज इक्वल टू 19.6 इंटू H. 25 मायनस 4 किती आले 21 इज इक्वल टू 19.6 इंटू H. मग H इक्वल टू किती असेल 21/19.6. याचं ॲन्सर तुम्ही फाइंड आउट करायचं काय ते बघायचं. V1 माहिती आहे, V2 माहिती आहे, H काढायचा आहे. कसा काढला तर V2² मायनस V1² इक्वल टू 2GH हा फॉर्म्युला वापरला. याच्यामध्ये V2 आहे 5 मग 5² V1 आहे 2² इक्वल टू 2GH 2 इंटू 9.8 इंटू H. 5² आहे 25 2² आहे 4 इज इक्वल टू 2 इंटू 9.8 19.6 इंटू H. मग H इज इक्वल टू काय येणार 25 मायनस 4 21/19.6. हे असंच ठेवायचं नाही आन्सर. याचं लॉगनी आन्सर बघायचं काय येतं आहे 21/19.6चं आन्सर 1 पॉईंट समथिंग असेल ते बघायचं काय येतं आहे. ओके नेक्स्ट एक्झाम्पल बघा. कॅल्क्युलेट द विस्कस फोर्स ॲक्टिंग ऑन अ रेन ड्रॉप ऑफ डायमीटर 1 mm falling with uniform velocity 2 meter per second through the air. Then the coefficient of viscosity of air will be. काय सांगितलं आहे आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे तर विस्कस फोर्स फाइंड आउट करायचं आहे. ॲक्टिंग ऑन अ रेन ड्रॉप. रेन ड्रॉपचा शेप कसा असतो स्पिरिकल शेप असतो. रेन ड्रॉप कशामध्ये फॉल होतो आहे एअरमध्ये फॉल होतं आहे. एअर म्हणजे काय आहे फ्लुईड आहे. रेन ड्रॉप फ्लुईडमध्ये फॉल होतो त्यावेळेस त्याच्यावर विस्कस फोर्स एक्झर्ट केलं जातं आणि ते विस्कस फोर्स आपल्याला इथे काय सांगितलं आहे किती व्हेलॉसिटीनं चालला आहे तो 2 मीटर पर सेकंडने. आणि विचारलं आहे काय आपल्याला तर कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी ऑफ एअर. ओके आता याच्यामध्ये फाइंड आउट नाही कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी आपल्याला गिव्हन आहे किती आहे बघा 1.8 इंटू 10⁻⁵ आणि त्या रेनड्रॉपवर विस्कस फोर्स किती एक्झर्ट होतं आहे हे विचारलं आहे. आता रेनड्रॉप ज्यावेळेस एअरमध्ये फॉल होतो त्यावेळेस रेनड्रॉपचा शेप स्पिरिकल आहे. तो फ्लुईडमध्ये फॉल होतो आहे म्हणजे तो फॉल होत असताना ती एअर म्हणजेच ते फ्लुईड कोणावर फोर्स एक्झर्ट करेल रेनड्रॉपवर फोर्स एक्झर्ट करेल. आणि हे कसं आहे बघा स्टोक्स लॉ आपण बघितला आहे. स्टोक्स लॉ म्हणजे काय तर ज्यावेळेस एखादा स्पिरिकल ऑब्जेक्ट हा विस्कस फ्लुईडमध्ये फॉल होतो त्यावेळेस ते फ्लुईड त्याच्यावर विस्कस फोर्स एक्झर्ट करतं आणि ते जे फोर्स आहे तर F इक्वल टू फॉर्म्युला काय असतो 6π∗RV. ओके मग इथं ते आपल्याला क्लिक झालं पाहिजे की स्पिरिकल रेनड्रॉप एअरमध्ये फॉल होतो म्हणजे इथे कुठला लॉ यूज केला पाहिजे स्पिरिकल बॉडीवर ॲक्ट होणारं फोर्स कुणी सांगितलं स्टोक्सनी सांगितलं. स्टोक या सायंटिस्टनं सांगितलं. मग स्टोक लॉ काय आहे तर F इक्वल टू 6π∗RV म्हणजे एखाद्या स्पिरिकल बॉडीवर विस्कस फोर्स किती एक्झर्ट होतं तर 6π∗RV एवढं एक्झर्ट होतं. मग आता हे फोर्सच आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ना. मग व्हॅल्यू पुटअप करायच्या 6 इंटू 3.14 इंटू इटा किती आहे बघा. इटा म्हणजे काय तर कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. व्हॅल्यू आहे 1.8 इंटू 10⁻⁵ इंटू R किती आहे त्याची रेडियस किती आहे बघा. आपल्याला काय सांगितलं आहे डायमीटर सांगितलं आहे. डायमीटर किती आहे 1 mm आहे. डायमीटर 1 mm असेल तर रेडियस किती येणार 0.5 mm आणि म्हणजेच आपण ते कसं लिहू शकतो तर 0.5 इंटू 10⁻³ आणि इंटू व्हेलॉसिटी किती आहे बघा याची 2 मीटर पर सेकंड. 6 इंटू 3.14 इंटू 1.8 इंटू 10⁻⁵ इंटू रेडियस आहे डायमीटरच्या हाफ म्हणजे 0.5 इंटू 10⁻³ इंटू व्हेलॉसिटी 2. पुढं 6 इंटू 3.14 इंटू 1.8 इंटू 0.5 इंटू 2 केलं तर 1 आलं आणि इंटू 10⁻⁸ झाले. आणि हे फायनली काय येईल बघा 6 इंटू 3.14 इंटू 1.8 इंटू 10⁻⁸ आणि हे ॲन्सर आपल्याला किती मिळतं बघा 3.3
93 इंटू 10⁻⁷ न्यूटन एवढं हे विस्कस फोर्सची व्हॅल्यू आपल्याला मिळेल. किती आहे बघा 3.393 इंटू 10⁻⁷. म्हणजे ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला स्पिरिकल बॉडीवरचं फोर्स विचारलं आहे. मग आपल्याला क्लिक झालं पाहिजे की ते स्टोक्स लॉनुसार काढलं पाहिजे. आणि इथं आपण काय केलं तर कोणता व्हेंचुरी ट्यूबचं एक्झाम्पल बघितलेलं आहे. ओके, आता लास्ट एक्झाम्पल आपण बघूयात. इन हायड्रॉलिक लिफ्ट द इनपुट पिस्टन हॅड सरफेस एरिया 30 cm² and output piston has surface area 1500 cm². If force of 25 Newton is applied to input piston, then calculate the weight on output piston. काय सांगितलं बघा आपल्याला, हे एक्झाम्पल आहे हायड्रॉलिक लिफ्ट या कन्सेप्टवर. याच्यामध्ये इनपुट पिस्टनचा एरिया आपल्याला गिव्हन आहे. किती आहे 30 cm². आउटपुट पिस्टनचा एरिया गिव्हन आहे तो आहे 1500 cm². इनपुट पिस्टनला अप्लाय केलेलं फोर्स आहे 25 न्यूटन आणि आउटपुट पिस्टनवर किती फोर्स एक्झर्ट केलं जाईल असा क्वेश्चन आहे. आता आपण हायड्रॉलिक लिफ्ट हा एक कन्सेप्ट बघितलेला होता. त्याच्यामध्ये F1 म्हणजे इनपुट फोर्स म्हणजे इनपुट पिस्टनवर अप्लाय केलेलं फोर्स ते आहे 25 न्यूटन. त्यानंतर इनपुट पिस्टनचा क्रॉस सेक्शनल एरिया असेल A1 तो आहे 30 cm². आउटपुट पिस्टन आहे त्याचा क्रॉस सेक्शन एरिया असेल A2 आणि त्याची व्हॅल्यू आहे 1500 cm². आणि आपल्याला क्वेश्चन असा विचारला आहे की आउटपुट पिस्टन जो आहे त्याच्यावर किती फोर्स एक्झर्ट केलं जाईल म्हणजे F2 = क्वेश्चन मार्क. आता आपल्याला एक फॉर्म्युला आपण बघितलेला होता की इनपुट पिस्टन आउटपुट पिस्टन दोघांच्यावर एक्झर्ट होणारं प्रेशर सेम असतं. म्हणजेच F1/A1 = काय असतं F2/A2. मग पुढे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे F2. तर कसं काढाल तर A2/A1 इंटू काय करायचं F1. A2 किती आहे बघा 1500. A1 किती आहे 30 आणि इंटू F1 किती आहे 25. मग पुढे सॉल्व केलं तर आन्सर किती येईल 50 × 25 = 1250 न्यूटन म्हणजेच 1250 न्यूटन. इथं आपल्याला गिव्हन काय काय होतं F1 A1 A2 गिव्हन आहे. F2 काढायचं आहे. हायड्रॉलिक लिफ्टचा कन्सेप्ट वापरा. F1/A1 = F2/A2. मग F2 फाइंड आउट केला. आन्सर किती मिळालं 1250 न्यूटन. ओके, आज आपण काही एक्झाम्पल्स घेतलेले आहेत फ्लुइड मेकॅनिक्समधले. नेक्स्ट लेक्चरला पण आपण याच्यावरचे एक्झाम्पल्स बघणार आहोत. ओके, तोपर्यंत तुम्ही काय करायचं आहे तर फ्लुइड मेकॅनिक्स हा जो टॉपिक आहे त्याचे एररलेसमधले एक्झाम्पल सगळ्यांनी सॉल्व करायचे आहेत. ओके, पहिल्यांदा टेक्स्टबुकच्या एक्झरसाइजमधले एक्झाम्पल सॉल्व करा आणि त्यानंतर एररलेसमधले एक्झाम्पल सॉल्व करायला घ्या. ओके.